नमस्कार मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 38 साईजचा बोटनेक ब्लाऊजची कटिंग। 38 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। पूर्ण उंची आहे आपली 14, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 15 इंचावरती उंची घ्यायची आहे। दोन्ही साईडनी मार्क करून घ्या, म्हणजे कसं खालीवर होत नाही, व्यवस्थित अशी सरळ रेषेमध्ये वरचाही पॉइंट येतो। ह्याची शोल्डरची रुंदी घेणार आहोत आपण 7.5 इंच। 7.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। खालच्या साईडनेही पहा 7.5 वरतीच मार्क करायचं आहे। दोन्ही साईडने 7.5 असं घेतलं की सरळ रेषेमध्ये खालीवर होत नाही, वरचा पॉइंट खालचा पॉइंट एक सेम सरळ असा येतो। सेम कलरचा चॉक वाटतोय थोडासा, समजून घ्या। ह्याचा आपण शोल्डरच्या साईडनेही 7.5 इंचच घेणार आहोत। सरळ रेषेमध्ये 7.5 इंच शोल्डर, 7.5 इंच मुंडा, असं दोन्ही 7.5 इंचच घ्यायचं आहे। 38, 39, 40 छातीसाठी तिन्ही मापांसाठी तुम्ही 7.5 इंच शोल्डर आणि मुंडा घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्याची रुंदी आहे 9.5 इंच। 38चा चौथा भाग होतो 9.5, त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत 1.5 इंच। दोनही घेऊ शकता। अशी आपली किती झाली 9.5, 10.5 आणि 11। कमरेच्या साईडला 11 इंच, वरच्या साईडलाही 11 इंच। 1 इंच टक्स खालच्या साईडने येतो, त्यासाठी आपण वरती जेवढी घेतलेली आहे मार्जिन तेवढीच खालच्या साईडला घ्यायची आहे। थोडा एक्स्ट्रा कपडा झाला तर ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस कट करायचं आहे। मुंडा खोली घ्यायची 1 इंचावरती। मुंड्याच्या साईडने 1 इंचावरती मार्क करायचं आणि जिथे 1 इंच मार्क केलं आहे तिथेच फक्त हलकासा असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। वरतून पासून असं बाहेर आत असं नाही करायचं। आता 1.5 इंच इथे पहा आपण शिलाई मार्जिन घेतली आहे, तिथपर्यंत हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही पहा आता आपली फ्रंटची मार्किंग झालेली आहे। आता हा बॅक पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत। बॅक साईडची मार्किंग केली होती ती आता आपण कट करून घेणार आहे। जशी आपण ड्रॉ केली तशीच कट करून घ्यायची। खालच्या साईडनेही पहा व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये कट करायचं आहे। अस्तरचा कपडा खालीवर असतो कधीतरी, तो सरळ करून घ्यायचा। ही झाली आपली बॅकची कटिंग। आता हाच पार्ट आपण फ्रंटवरती ठेवणार आहोत। ओपन साईडला समोरच्या साईडला हुक आहे, त्यामुळे ओपन बाजू आहे त्या साईडने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं कंपल्सरी फ्रंटसाठी। कुठलाही ब्लाऊज असो, कटोरी, साधा, फोरटक्स कुठलाही ब्लाऊज असला तरी त्याला अर्धा इंच आय हुक पट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची। आणि आहे असाच पूर्ण बॅक पार्ट आहे तो पूर्ण असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून पहा तुम्ही, एकदम परफेक्ट ब्लाऊज येतो, कुठेही कमी जास्त होत नाही। अर्धा इंच ही आपण मार्किंग एक्स्ट्रा घेतलेली आहे, तो कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि आहे असं ड्रॉ करून घ्यायचा। आता हा बॅक पार्ट आपण काढून घेऊ। आणि फ्रंटसाठी आता 1.5 इंचावरती खालच्या साईडला आपल्याला मार्क करायचं आहे। हे पहा आता 7.5 इंच मुंडा घेतला होता आपण, 7.5 इंचच मुंडा घ्यायचा। असा बॉक्स करून घ्या एक। आपण फ्रंट साईडला किती, बॅक साईडसाठी किती घेतलं होतं 1 इंच ना मुंड्याच्या साईडला। आता आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा इंच, अर्धा किंवा पाऊण घेतलं तरी चालतो। बॉडी शेप एखाद्याचं समजा शोल्डर जर रुंद नसेल जास्त तो झोळ येतो, त्यामुळे आपण अर्धाच इंच घ्यायचं। अर्धा इंच घेतला की थोडाही झोळ येत नाही मध्ये, काखेमध्ये ब्लाऊज एकदम मस्त बसतो असा। बॅकसाठी 1 इंच आणि फ्रंटसाठी अर्धा इंच। आता हे पहा समोरच्या साईडला आपण टक्स टाकणार आहोत, त्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आहे। आणि खालच्या साईडने घ्यायचं आहे 2 इंच। मध्ये आपण 1-1 इंचाचा टक्स घेणार आहे, त्यामुळे 2 इंच घ्यायचं। 2 इंच कट करून आपण घेतो आणि त्यानंतर हे पहा आता 7.5 इंच आपली याची उंची आहे, तिथे घ्यायची आपल्याला 8.5 इंच। 1 इंच कधीही एक्स्ट्रा घ्यायचं खालच्या साईडने। फिटिंगच्या साईडला आपण 1 इंच घेतलं एक्स्ट्रा। आता या साईडला पाहता हा बोटनेक असल्यामुळे
इथे आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच वाढवायचं आहे. 1.5 इंच असं पूर्ण सरळ रेषेमध्ये आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. 1.5 इंच अंतरावरती. 1 इंच वाढवलं तर कमरपट्टी लावावी लागते. 1.5 इंच वाढवलं तर कमरपट्टी लावायची गरज नाही. हाच कपडा फोल्ड करायचा असतो. ह्याचा व्हिडिओ मी एक टाकलेला आहे. नाही समजलं तर परत सांगा. परत एक वेळा मी तुम्हाला हा स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवेल. आता हे पहा, आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 वरती. 40 इंचापर्यंत 10.5 वरती टक्स घ्यायचा. 36, 37, 38, 39, 40. 40 पर्यंत 10.5 वरती टक्स घ्यायचा आहे. आता इथे पहा, आपण 4 पॉईंटवरती खालचं मार्क केलेलं आहे आणि वरच्या साईडला जिथे टक्स पॉईंट घेतला तिथे 4.5 घ्यायचं. कधी अर्धा इंच वरच्या साईडला एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे तो टक्स पॉईंट बरोबर बसतो. खालच्या साईडला स्टिच केलं की तेही व्यवस्थित बसतं. फोल्ड केलं त्यावेळेस बरोबर होणार. हे पहा, आता 4 इंचावरती आपण घेतलेलं आहे. आता उंची याची घ्यायची आहे आपल्याला. 1.5 इंच वाढवलं आहे, तिथून पासून वरतीपर्यंत 3.5 इंच उंची घ्यायची आहे. मध्ये 2 इंचचं आपल्याला अंतर घ्यायचं आहे हे कट करण्यासाठी. 1.5 इंचापासून इथेही आपल्याला उंची 3.5 इंचच घ्यायची आहे. 2 इंच मध्ये गॅप घेतला, 3.5 इंच अशी उंची घ्यायची आहे. दोन्ही साईडने 3.5 इंच केलं. आता आपल्याला खालच्या या साईडला जिथे आपण 8.5 इंच अंतर घेतलं होतं तिथून अशी तिरकस रेषा मारून घ्यायची आहे. 2 इंच पॉईंट घेतला आहे तिथपर्यंत अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. आई हुकच्या साईडला काही करायचं नाही, तिथे आपण टक्स घेणार आहोत. हे पहा, आता इथे 7.5 इंच जिथे घेतलेलं आहे तिथेच आपल्याला कॉर्नरमध्ये डॉट देऊन घ्यायचा आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. असे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आणि याचा हलक्या हाताने कर्व शेप थोडासा देऊन घ्यायचा. जिथे 3.5 होतं तिथून पासून तिरकस करायचं. लाईट चॉक होता म्हणून मी हा डार्क वापरला आणि परत मार्किंग केलेली आहे. आता 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे गळा रुंदी. हा बोटनी ब्लाऊज आहे त्यामुळे खालच्या साईडला बघा 4 इंचच करून घ्यायचं मार्क, म्हणजे खालीवर होत नाही. सॉरी, इथे 4 नव्हती घ्यायची आपल्याला. 4 इंच गळा रुंदी घ्यायची होती आणि गळ्याची उंची आपण घेतलेली आहे 6 इंच. तयार ब्लाऊज हा 5.5 इंच गळ्याची उंची होणार आहे. जास्त घेतली तर ती व्यवस्थित होत नाही. बोटनिकसाठी 5 ते 5.5 याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. असं 4-4 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा. असं आपण बॉक्स तयार करून घेतला. याच्यामध्ये तुम्ही हवा तो शेप देऊ शकता, फक्त चौकोनी शेप देऊ नका, गळा खूप ब्रॉड होतो. असाच आपला गोल टाईपच असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे जास्त ब्रॉड होत नाही, गळ्याची रुंदी जास्त दिसत नाही. आणि हा थोडा हेवी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे जास्त दिसते, समोर व्यवस्थित वाटत नाही. तर आहे असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. काही नाही समजलं नक्की कमेंट करा, विचारा, एक वेळा ट्राय नक्की करा. खूप सुंदर बसतो हा ब्लाऊज, एकदम छान असा परफेक्ट फिनिशिंग पण येते. माझी पद्धत हीच आहे. याच पद्धतीने मी सगळ्या कस्टमरचे ब्लाऊज शिवते, कोणाची कंप्लेंट नसते. खूप सुंदर येतात, जास्त असं काही करावं लागत नाही, काही नाही, मस्त बसतो एकदम. काही अडचण वाटली नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मनापासून शिकवते मैत्रिणींनो. प्लीज एक कमेंट नक्की करत जा, मला समजेल, म्हणजे तुम्हाला समजते की नाही समजते मी शिकवलेलं. गळ्याच्या साईडला कट करताना कधी थोडंसं अंतर ठेवूनच कट करायचं, कारण आपण ॲक्युरेट मार्जिन 4 इंचावरती केलेली आहे. जेव्हा आपण स्टिच करणार त्यावेळेस मध्ये कपडा कमी राहतो थोडासा. मार्किंग केली तिथे गळ्याच्या साईडला कधीच कट करायचं नाही, थोडं एक्स्ट्रा जागा सोडूनच कट करायचं. हवं तर आपण जेव्हा पट्टी फोल्ड करतो त्यावेळेस जिथे मार्क केलं आहे त्याच जागेवर आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हींची शिलाई घेतो. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा कटिंग रेडी झालेली आहे. आवडल्यास नक्की एक वेळा ट्राय करा आणि मला सांगा तुमचा ब्लाऊज कसा बसला कसा नाही.
बोटनेक ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे. ह्याची मी तुम्हाला स्टिचिंगचाही व्हिडिओ दाखवणार आहे. आधी हा अपलोड करते आणि नंतर स्टिचिंगचा व्हिडिओ टाकते. हे पहा, हा झाला आपला बॅक पार्ट आणि हे पहा दोन्ही फ्रंटचे पार्ट. व्यवस्थित समजून घ्या आणि एक वेळा करून पहा आणि नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर नक्की विचारा. हे पहा, आता आपण हे मेन फॅब्रिकवरती कट करून घेत आहोत. डिझायनर ब्लाऊज आहे. डिझाईन पण खूप सुंदर बनवलेली आहे याची.